वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत पारित। रात्री उशिरा मतदान। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेत होणार सादर। सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता। राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता। हवामान विभागाचा इशारा। शेतकऱ्यांची चिंता वाढली। नाशिकच्या सटाणा बागलाण परिसराला गारपिटीनं झोडपलं। गहू, कांद्यासह द्राक्ष आणि डाळिंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी चिंतेत। कोकणाला अवकाळीचा तडाखा। रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पीक धोक्यात। दहिसर एक्सरमधील नवागाव येथील बीएमसीच्या 7 एकर भूखंडावर काही विकासकांचा डोळा। अनधिकृत सर्वेक्षणालाही सुरुवात। बीएमसीचं दुर्लक्ष। सोलापूरच्या बार्शीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ। पती मेहुण्यासह नणंदेनं भुवया आणि केसांचं केलं मुंडन। पीडितेची बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा लोकसभेत प्रस्ताव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।